चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थेरॅटिकल प्रॉब्लेम्स. मग एक्झाम्पल, महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत. बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारले गेलेले प्रॉब्लेम्स आहेत. फर्स्ट प्रॉब्लेम, द कास्ट ऑफ 4 पेन्सिल. द कास्ट ऑफ 4 पेन्सिल, 3 पेन्स अँड 2 इरेजर्स इज ₹60. समोर काय दिलेलं आहे? द कास्ट ऑफ 2 पेन्सिल्स, 4 पेन्स अँड 6 इरेजर्स इज ₹90, whereas the cost of 6 pencils, 2 pens and 3 erasers is ₹70. Find the cost of each items by using matrices. म्हणजे मॅट्रिसेसचा उपयोग करून आपल्याला ईच आयटमचं कास्ट काय असेल ते फाइंड आउट करायचं आहे. बघा, 4 पेन्सिल, 3 पेन्स अँड 2 इरेजर असं जर आपण विकत घेतलं तर आपल्याला ₹60 द्यावे लागतात. त्यानंतर तसं न करता 2 पेन्सिल्स, 4 पेन्स अँड 6 इरेजर्स जर आपण विकत घेतले तर आपल्याला ₹90 पे करावे लागतात. तसं न करता जर आपण 6 पेन्सिल्स, 2 पेन्स आणि 3 इरेजर्स घेतले तर आपल्याला ₹70 पे करावे लागतात. मग इथल्या प्रत्येक आयटमची, म्हणजे याचा अर्थ एका पेनाची किंमत, एका पेन्सिलची किंमत आणि एका इरेजरची किंमत काय असेल ते बाय युजिंग मॅट्रिसेस फाइंड आउट करायचं आहे. तर आपण सर्वप्रथम याचून करू. काय? द कास्ट ऑफ 1 पेन्सिल बी ₹X, कास्ट ऑफ 1 पेन बी ₹Y and cost of 1 eraser be ₹Z. It is your assumptions. That solution, let the cost of 1, पहिल्यांदा पेन्सिल आलं, 1 पेन्सिल B ₹X. The cost of 1 pen B ₹Y and the cost of 1 eraser B ₹Z. तर या प्रकारे आपले अजूमशन आहे. आता एक्झाम्पल मध्ये जी काही माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारावर आपण इक्वेशन्स तयार करू अकॉर्डिंग टू एक्झाम्पल. बघा, आपण 4 पेन्स घेत आहोत. एका पेनची किंमत किती आहे? X. मग 4 पेनची किंमत 4X. त्यानंतर आपण 3 पेन्स घेत आहोत, म्हणजेच एका पेनची किंमत Y, 3 पेनची किंमत +3Y. त्यानंतर 2 इरेजर घेत आहोत आपण. एक इरेजर ₹Z आहे, म्हणजेच +2Z इक्वल टू ₹60. पण इथे भाग जातो का? हिअर 2 and 3 आर द प्राईम नंबर, त्यामुळे इथे काही भाग जात नाही. इट इज इक्वेशन नंबर फर्स्ट. सिमिलरली बघा, सेकंड कंडिशन कडे जा. जेव्हा आपण 2 पेन्स घेतो तेव्हा त्याची जी कास्ट आहे ती आहे ₹2X. 4 पेन्स means the cost is 4Y and
6 erasers, 6 erasers. Therefore, their cost is 6z equal to 90. But here all the numericals are even number. Therefore, we can divide by 2. By dividing 2, we get, therefore, x plus 2y plus 3z equal to 45. This is equation number 2. And similarly, third condition, 6 pencil means cost is 6x plus 2 pens. Their cost is 2y and 3 erasers. Therefore, its cost is 3z and total rupees is 70. Equation number 3. Above equations, write in matrix form as ax equal to b. तर या फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं आहे. तुम्हाला कल्पना आहे की a म्हणजे काय, x म्हणजे काय आणि b म्हणजे काय. Here a means the matrix of the coefficients of variable, x means the matrix of variable, and b means the matrix of constants which are on right hand side of the equations. Means here a equation number first, here 4, in equation number second it is 1, and in equation number third it is 6. Now coefficient of y are 3, here are 2, and here also 2. Coefficient of z is 2, here 3, and here also 3. X, y, z equal to, here constant is 60, in second 45, and in third 70. तर याप्रमाणे आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिलेला आहे. आता एक्स वाय झेडच्या किमती काढण्यासाठी आपण रिडक्शन या मेथडचा उपयोग करू. तर रिडक्शन मेथडचा उपयोग म्हणजे नेमकं काय करायचं आहे. हियर फर्स्ट एलिमेंट चेंज टू 1. फर्स्ट एलिमेंट a1 चेंज टू 1 म्हणजे इथे पहिल्यांदा सर्वप्रथम 1 आणायचं आहे. तर बघा या R2 मध्ये 1 आलेला आहे, R1 मध्ये 4 आहे, R2 मध्ये 1 आहे, R3 मध्ये 6 आहे. जर आपण R1 आणि R2 ची अदलाबदल जर केली तर ऑटोमॅटिकच A11 हा एलिमेंट 1 बनतो आहे. Therefore R1 interchange with R2 gives. बघा इथे आता इथे फर्स्ट रो ही सेकंड बनेल आणि सेकंड रो ही फर्स्ट बनेल. मीन्स 1 2 3 4 3 2 6 2 3. Here x y z equal to याने बदलना 45 60 70. आता या 1 चा उपयोग करून त्याच्या खालचे दोन्ही एलिमेंट 0 बनवायचे.
element is 4 times of 1 means R2 changes, R2 change, R2 minus किती 4 times of R1 and हा 6 टाइम आहे and it is the element in R3, that is R3 change, R3 minus 6 times of R1. तर या ऑपरेशनने बघा काय येणार आहे ते. फर्स्ट रो या आधी लिहायची 1 2 3. इथला लिहिण्याचा मॅटर बघा, इथे एक्स वाय झेड इक्वल टू हा 45च राहील. म्हणजे बाकीचे एलिमेंट आता चेंज होत आहेत आणि इथलं बघा R2 चे जे एलिमेंट आहेत त्या R2 चे एलिमेंट या फॉर्म्युल्यानुसार चेंजेस करायचे आहेत. म्हणजे R2 च्या एलिमेंट मधून R1 च्या एलिमेंटची 4 टाइम्स सबट्रॅक्ट करायचे आहे. 4 minus 4 0. याचं किती येईल? याचं 4 टाइम्स 4 into 2 means 8. तर 8 हा आपल्याला 3 मधून कमी करायचा आहे. 3 minus 8 minus 5. याचं 4 times 12 किती? 4 times 12 येत आहे. 2 minus 12 means minus 10. त्यानंतर बघा इथे याचं R3 चे एलिमेंट आपल्याला असे एलिमेंट लिहायचे आहे की R3 च्या एलिमेंट मधून R1 च्या एलिमेंटची 6 टाइम्स कमी करणे आहे. 6 minus 6 0 2. याचं 6 टाइम म्हणजे 12. 2 minus 12 म्हणजे minus 10. त्यानंतर याचं 6 टाइम 6 टाइम्स means 18. 3 minus 18 means minus 15. आता इथे बघा राईट हँड साइडला 45 into 4 किती होईल? 180. तर 60 minus 180, 60 minus 180 means minus 120. इथे minus 120. आता इथे बघा याचं 45 into 6 270. इथे 270 आला. 70 minus 270 म्हणजेच minus 200 minus 200. तर यानंतर बघा हे ऑपरेशन केल्यानंतर R1 ला अजिबात स्पर्श करायचं नाही, त्याला बिलकुल टच नाही करायचं. जे काही करायचं आहे हे R2 आणि R3 यामध्ये करायचं आहे. R2 आणि R3 या 4 एलिमेंट पैकी एक एलिमेंट 0 बनवायचा आहे. बघा त्याला आपण एक एलिमेंटला 0 कसं बनवू. इथे -5 आहे, इथे -10 आहे आणि इथे -1 to 0 म्हणजे डिवाइडिंग बाय R2 चेंजेस इथे पॉझिटिव्ह 1 बनवण्याचा आपण प्रयत्न करू. म्हणजे -1/5 ने त्याला मल्टिप्लाय करावा लागेल. R2 गिव्स इथे आपण पॉझिटिव्ह 1 बनवू. याला पॉझिटिव्ह 1 बनवण्यासाठी या संख्येला -1/5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे या प्रत्येक संख्येला -1/5 ने मल्टिप्लाय करा. बघा काय मिळणार ते. तर 1 2 3 इथे 0
इथे 1 आणि इथे 2 होईल. मायनस 1/5 इंटू -5, 5 कॅन्सल, मायनस मायनस प्लस 1 आणि इथे -10 आहे, मायनस मायनस प्लस 5 इंटू 2 म्हणजेच 10. तर एक्स वाय झेड इक्वल टू 45. आता याचा विचार करा, 120 ला 5 ने डिवाइड करून टाका. 24 किती 24. त्यानंतर बघा इथे याला जसं कसं 0 -10 -15 आणि इथे निगेटिव्ह 200. आता या चार पैकी एक तरी एलिमेंट आपल्याला 0 बनवायचा आहे. तर आपण या -10च्या जागेवर 0 बनवू आणि तेही R2 चा उपयोग करून. R1 यानंतर R1 विचारात घ्यायची गरज नाही. तर ही 10 टाइम्स आहे, 1च्या 10 टाइम्स. तर इथे R2 चं जर आपण 10 टाइम्स इथे ऍड केलं तर ऑटोमॅटिकच इथला एलिमेंट हा 0 बनतो आहे. मीन्स R3 चेंजेस. R3 इथे निगेटिव्ह चिन्ह आहे म्हणजेच पॉझिटिव्ह. 10 टाइम्स ऑफ R2 gives 1 2 3 0 1 2. इथे एक्स वाय झेड इथे बनेल 45 24. बघा फक्त आपल्याला R3 चे एलिमेंट चेंज करायचे आहे. याच्या 10 टाइम्स ऍड करायचं आहे. -10 + 10 म्हणजे 0. -15 + 20 याच्या 10 टाइम्स म्हणजे 20. 20 - 15 मीन्स 5 आणि याचं बघा 240 आहे. याला आपण 10 ने मल्टिप्लाय केलं तर हा बनेल 240. 240 - 200 मीन्स 40. बस यामध्ये आपण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बनवलेली आहे. आता या दोन मॅट्रिसेसचं मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. therefore 1 into x 2 into y 2y 3 into z 3z इथे 0 x plus y plus 2z 0x 0y and 5z equal to 45 24 and 40. On comparing we get, याआधी आपण 3 इक्वेशन्स तयार केले होते. याला इक्वेशन नंबर 4 5 6 असं देता येईल. मीन्स x + 2y + 3z equal to 45. इक्वेशन नंबर 4 इथे 0 ला इग्नोर करून टाका म्हणजे 0. y + 2z equal to 24. 5 0 0 सोडून द्यायला म्हटलं काय 5z equal to 40. हा इक्वेशन नंबर 6. The equation number 6 implies that
equation number 6 implies that z equal to 40 upon 5 means 8. चला put z equal to 8 in equation number 5 we get बरायची किंमत y 2 into 8 equal to 24, y equal to 24 आणि 8 दुने 16, 2 into 8 means 16. 16 ला शिफ्ट करून टाका त्या बाजूला. 16 means y equal to किती होईल 24 means 8. Put y equal to 8 and z equal to 8 in equation number 4 we get भरायचे इथे किती x plus 2 into 8 3 into 8 equal to 45 means x at 16 at 24 equal to 45. The addition is 40 means x equal to 45 minus of 40. Therefore x equal to 5. But here x means the cost of one pencil. आपण x कशाबद्दल घेतलो होतो कास्ट ऑफ वन पेन्सिल बद्दल घेतलो होतो. y कशाबद्दल घेतलो होतो द कास्ट ऑफ वन पेन आणि z द कास्ट ऑफ वन इरेजर. देयरफॉर द कास्ट ऑफ वन पेन्सिल इज ₹5. द कास्ट ऑफ वन पेन is ₹8 and the cost of one eraser is ₹8. Therefore, the cost of one pen equal to ₹5. The cost of not it is pencil, one pencil. ₹5. The cost of one pen equal to ₹8 and the cost of one eraser equal to ₹8. नवीन नोटेशन आहे ₹8. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं होतं. बघा तर नेक्स्ट एक्झाम्पल if 3 numbers are added their sum is 2. म्हणजे 3 संख्यांची जर आपण बेरीज ही 2 येते आहे असं इथे दिलेलं आहे. if 2 times the second number म्हणजे 2 times twice of second number is subtracted from the sum of first and third number. म्हणजे फर्स्ट आणि थर्ड नंबरच्या सम मधून सेकंड जी नंबर आहे तिचे ट्वाइस आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. देन वी गेट 8 and if 3 times the first number is added to the sum of second and third number we get 4. Then find the numbers by using matrices. काय करणार आपण इथे त्या ज्या संख्या आपल्याला काढायच्या आहेत त्यापैकी पहिली संख्या आपण x घेणार
दुसरी संख्या y घेऊ आपण आणि तिसरी संख्या ही z घेऊ. लेट द थ्री नंबर्स बी. काय सोल्युशन? लेट द थ्री नंबर्स बी x, y and z. आता आपण गृहीत धरलेलं आहे की पहिली संख्या x आहे, दुसरी संख्या y आहे आणि तिसरी संख्या z आहे. हे आपलं गृहीत धरलेलं आहे. मग आता एक्झाम्पल कडे जायचं की एक्झाम्पल मध्ये काय काय कंडिशन्स दिलेल्या आहेत. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, according to first condition, here first condition is given, three numbers added, the sum is 2, means x plus y plus z equal to 2. It is equation number first. According to second condition, आता सेकंड कंडिशन मध्ये बघा काय दिलेलं आहे. 2 टाइम्स द सेकंड नंबर सबट्रॅक्टेड कुठून? फ्रॉम द सम ऑफ फर्स्ट एंड थर्ड नंबर वी गेट 8. ही सेकंड कंडिशन आहे. मीन्स सम ऑफ फर्स्ट एंड थर्ड नंबर means x plus z. It is sum of first and third number, and from this sum we subtract 2 times, means minus 2y, then we get 8. Let's rearrange करा. Therefore x negative 2y and plus z equal to 8. This is equation number second. According to third condition, आता third condition बघा. 3 times the first number added, sum of second and third, we get 4. Sum of second and third means y plus z. It is sum of second and third, and in this sum we added 3 times of first, means 3x, then we get 4. Therefore 3x plus y plus z equal to 4. It is equation number third. Above equations write in a matrix form as ax equal to b. आता या फॉर्म मध्ये आपण लिहू बघा. देअरफॉर ए मीन्स इथलं कोएफिशिएंट घ्या 1 1 3 1 1 3. आता y चे कोएफिशिएंट 1 निगेटिव्ह 2 आणि इथे 1. त्यानंतर z चे कोएफिशिएंट 1, इथे पण 1 आहे आणि इथे पण 1 आहे. here x y z equal to b is 2 8 4 2 8 4. आता इथे पण आपण रिडक्शन मेथडचा यूज करणार आहोत.
फर्स्ट एलिमेंट 1 करायचं होतं पण तो ऑलरेडी 1 आहेच. आता या 1 चा उपयोग करून त्याच्या खालचे दोन्ही एलिमेंट 0 बनवा. मीन्स R2 मायनस सेम संख्या आहे मायनस R1 अँड R3 इथं 3 टाइम्स आहे. R3 minus 3 times R1 gives. बघा इथे काय करणार आता 1 minus 1 means 0. minus 2 minus 1 म्हणजे minus 3. 1 minus 1 0. इथे बघा 3 minus 3 कारण याचा 3 टाइम्स आपल्याला कमी करायचा आहे. 3 minus 3 0. 1 minus 3 means negative 2. 1 minus 3 negative 2. Here x y z equal to इथे आहे 2. आता याचं 8 minus 2 means 6 आणि 4 याचं 3 टाइम्स 4 minus याचं 3 टाइम्स म्हणजे 3 into 2 6. 4 minus 6 means negative 2. आता हे ऑपरेशन केल्यानंतर बघा एका R2 मध्ये 2 झिरो तयार झालेले आहेत आणि R3 मध्ये 1 झिरो तयार झालेला आहे. तर आपला उद्देशच तसा असतो या R2 आणि R3 या दोन रो पैकी कोणत्या तरी एका रो मध्ये 2 झिरो बनवायचे आणि एका रो मध्ये 1 झिरो बनवायचा असतो. तर ते ऑटोमॅटिकच फर्स्ट ऑपरेशन मध्येच तयार झालेलं आहे. आता याचं मल्टिप्लिकेशन करून टाका. therefore याचं मल्टिप्लिकेशन 1 into x plus y and plus z. याला 0 तुम्ही सोडू शकता म्हणजे हा 0 -3 into y -3y पुन्हा जी इथे 0 x into 0 means 0 -2y -2z equal to काय मिळालेलं आहे 2 6 and -2. on comparing आता याला कंपेअर कर. आपण जर कंपेअर केलं तर आपल्याला मिळणार काय आहे बघा. on comparing we get मी आधी सांगितलं की याच्यापूर्वी आपण 3 इक्वेशन बनवले आणि ते कंपेअर केल्यानंतर दुसरे इक्वेशन नंबर 4 5 6 बनवायचे. मीन्स x plus y plus z equal to 2. It is equation number 4. minus 3y equal to 6. Equation number 5. Here minus 2y minus 2z equal to -2. परंतु इथे बघा सगळ्या इवन संख्या आहे 2 2 2. therefore -y -z equal to -1. सगळे मायनस चिन्ह आहे. therefore सगळ्यांचे चिन्ह बदलून टाका. y plus z equal to 1. इक्वेशन नंबर 6. आता इथून या 3 पैकी कोणत्या तरी एका इक्वेशन वरून आपल्याला एका व्हेरिएबलची किंमत मिळत असते. बा इक्वेशन नंबर 5. या इक्वेशन नंबर 5 वरून आपल्याला इझिली y ची किंमत मिळेल.
Equation number 5 implies that y equal to 6 divided by -3 means -2. Put y equal to -2 in equation number 6 यामध्ये पुटअप करावं लागेल. -2 plus z equal to 1, therefore z equal to 1 आणि याला तिकडे शिफ्ट करा म्हणजे हा +2, therefore z equal to 3. Put y equal to -2 and z equal to 3 in equation number 4. या इक्वेशन नंबर 4 मध्ये पुटअप करून टाका. We get बघा काय मिळेल. x y ची किंमत -2, z ची किंमत 3 equal to 2 means therefore x 3 आणि -2 means 1 equal to 2, therefore x equal to 2, -1 means x equal to 1. Therefore required numbers are x equal to 1, y equal to -2, z equal to किती आलं 3. आता टॅली करून पाहू आपण. त्याच्यात किती आन्सर टॅली म्हणजे आपण काढलेलं जे उत्तर आहे ते करेक्ट आहे किंवा नाही ते आपल्याला पाहायचं आहे. तर यातली फर्स्ट कंडिशन कोणती आहे की त्या तिन्ही संख्यांची ॲडिशन ही 2 आहे अशी फर्स्ट कंडिशन आहे. त्या तिन्ही संख्यांची ॲडिशन करा. फर्स्ट संख्या 1 -2 आणि +3 equal to 1 plus 3 means 4, 4 minus 2 equal to 2. म्हणजे फर्स्ट कंडिशन ही सॅटिस्फाईड होते आहे की या तिन्ही संख्या सम ऑफ गिवन नंबर्स इज 2. तर अशा प्रकारे बाय युजिंग मॅट्रायसेस आपल्याला हे थेरॅटिकल प्रॉब्लेम्स सोडविता येतात.